Lord Gautam Buddha, who conveys the message of peace to the world. Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar, founder chairman of People's Education Societies, Siddharth College of Arts, Science and Commerce, founder chairman of People's Education Societies, Siddharth College of Arts, Science and Commerce, broadcaster of women's education, Mahatma Jyotiba Phule, Savitribai Phule, and iconic leader Chhatrapati Shivaji Maharaj. My threefold salutations to all. A very good evening and warm welcome to esteemed guest of honor, Chief Guest, Principal Sir, Vice Principal Sir, Professors, all my respected participants and friends. I, Dr. Sunita Gaikwad, on behalf of People's Education for the present national webinar. As Gautam Buddha said, promise yourself to be so strong that nothing can disturb your peace of mind. So, we will begin our session with his blessings by Buddha Vandana prayer. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समाधियामि मूसावादा वीरमणि सिक्खापदं
समाधियामि सुरामेरयमज्जपमादठाणा वीरमणि सिक्खापदं समाधियामि सब्बपापस्सकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपर्योदपणम् एतं बुद्धानशासनम् साधु साधु साधु। डॉक्टर हमीद दाभोळकर आहेत. हे एक विवेकवादी असे व्यक्तिमत्व आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक चांगला मानसोपचार तज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. बऱ्याच वेळा आपण विविध टेलिव्हिजन वाहिन्यावर त्यांची मुलाखत देखील पाहिली असेल. खरं तर त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातले MBBS शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या नायर हॉस्पिटलमधून MD शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर त्यांनी मानसोपचार संदर्भातील हॉस्पिटल सातारा या ठिकाणी चालू केलं. अत्यंत कमी कालावधीमध्येच ते चांगल्या प्रकारे प्रसिद्धीस होतात आले. त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे अतिशय शांत आणि संयमी पद्धतीनं त्यांचा लोकांशी असणारा संवाद हा सर्वांनाच भावला आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये अल्पावधीत त्यांनी आपलं नाव कमावलेलं आहे. ही व्यक्ती सामाजिक भान ठेवून काम करणारी अशी व्यक्ती आहे. कारण एका बाजूला ते समाजामध्ये असणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतात, तर दुसऱ्या बाजूला समाज व्यसनमुक्त असला पाहिजे म्हणून परिवर्तन नावाची जी व्यसनमुक्ती संघटना आहे ती संघटना चालवण्याचं काम देखील ते करत आहेत. एवढंच नाही तर कोविड ही जी आता महामारी आहे, या महामारीच्या काळामध्ये लोकांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे यासाठी त्यांनी मनोबल नावाची एक वेबसाईट देखील चालू केली आहे आणि त्या माध्यमातून ऑनलाईन ते लोकांचं काउन्सिलिंग देखील करतात. त्यामुळे अत्यंत सामाजिक भान ठेवून, सामाजिक जाणीव ठेवून समाजामध्ये उतरून कार्य करणारा असा हा कार्यकर्ता आहे आणि आज ते आपल्याला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून, प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये ते लॉग इन होतील, चाललेला आहे प्रयत्न. तसं त्यांचा काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आलेला आहे, बघूया. एवढी मला वाटतं ओळख त्यांच्या संदर्भातली पुरेशी असं मला वाटतं. मी थांबतो. ओके, नमस्कार मित्र हो. मी डॉक्टर हमीद दाभोळकर. गेली 10-15 मिनिटं कनेक्शनचा काहीतरी प्रॉब्लेम येतोय, त्यामुळं मला जॉईन होता आलं नाही. असं जर तुम्हाला वाटलं असेल तर ते बरोबर नाहीये. कोरोनाच्या कालखंडामध्ये कसं टेन्शन येतं लोकांना, त्याला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आम्ही सगळ्यांना देत होतो. त्याच्यामुळे प्राचार्यांपासून ते मुलांपर्यंत आता वक्ते येत आहेत का नाही, या टेन्शनचा तुम्हाला सगळ्यांना फर्स्ट हँड अनुभव आला असेल.
आणि पूर्वी आपण जोरदार पाऊस झाला त्याच्यामुळे कार्यक्रम रद्द झाला अशा स्वरूपाचे अनेक अनुभव घेतले असतील तुम्ही. पण जोरदार पाऊस आणि वारा आला आणि इंटरनेट बंद झालं आणि त्याच्यामुळे वक्ते येऊ शकत नाहीत, पोहोचू शकत नाहीत, अशा स्वरूपाचा एक नवीनच अनुभव येण्यापासून आपण थोडक्यात वाचलेलो आहे. विनोदाचा भाग सोडूया आपण. मला मनापासून समाधान आणि आणि केवळ तेवढंच नाही तर सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या नावानं चालणारं हे कॉलेज आहे. तर मला स्वतःला असं वाटतं की माझ्यासाठी ही सन्मानाची बाब आहे, तुमच्या सगळ्यांसाठी ही सन्मानाची बाब आहे की इतका मोठा ऐतिहासिक वारसा असलेल्या कॉलेजमध्ये तुम्ही सगळेजण शिकताय. आजचा जो विषय आहे करोना काळातले मानसिक आरोग्य, मला वाटतं की एका शब्दामध्ये जर ते मानसिक आरोग्य कसं जपावं हे जर एका शब्दात उत्तर द्या असं कुणी प्रश्न विचारला तर वर्षांपूर्वी बुद्ध आपल्याला सांगून गेलेला आहे एका वाक्यामध्ये, तर अत्त दीप भव, 3 शब्द आहेत केवळ, की स्वतःचा प्रकाश स्वतःच व्हा. हे कितीशे वर्षापूर्वी आपल्याला बुद्ध सांगून गेलेलं आहे. पण अडचण अशी आहे की नुसते श्लोकासारखे एवढे 3 शब्द सहजासहजी आपल्या डोक्यामध्ये जात नाहीत. मानसिक आजार ही अशी गोष्ट आहे की ज्याच्याविषयी किंवा मानसिक अस्वास्थ्य की ज्याच्याविषयी लोक सहजासहजी बोलू इच्छित नाहीत. या करोनाच्या साथीमुळं अनेक उलथापालथी झाल्या असल्या तरी एक महत्वाची चांगली गोष्ट जी झालेली आहे ती मला असं वाटतं की त्यांनी मानसिक आजारांचं लोकशाहीकरण केलेलं आहे, डेमोक्रेटायझेशन ज्याला आपण म्हणतो ते. याचा अर्थ काय, तर गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये जेव्हापासून करोना आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आलेला आहे तेव्हापासून मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय आणि मानसिक अस्वास्थ्य म्हणजे काय हे वेगळं सांगण्याची आपल्याला गरज राहिलेली नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात या ताणतणावाने आपल्या सगळ्यांना उचलून जमिनीवरती आपटलेलं आहे की आता लोक हे नाकारू शकत नाहीत की कुठल्याही रूढ अर्थाने सामान्य वाटणाऱ्या व्यक्तीला देखील मानसिक ताणतणाव येऊ शकतो. परिस्थितीच गेल्या 2-2.5 महिन्यांमधली आपली अशी आहे की स्वतःच मन ताब्यात ठेवण्याच्या पलीकडे आपल्या हातात काहीच नाहीये. म्हणजे साथ कधी जाणार, लस कधी येणार, लॉकडाऊन कधी उठणार, बाहेर कधी पडायची आपल्याला संधी मिळणार, यातल्या कुठल्याही आहे. चुकीच्या पद्धतीनं का असेना वाईटातून काहीतरी चांगलं निष्पन्न होतं, इष्टापत्ती आपल्याकडे म्हणतात, तशी मानसिक आरोग्याच्या पातळीवरची इष्टापत्तीच जणू काही करोनामुळे झालेली आहे असं समजून घेऊया आपण. साधारणपणे कुठलीही अशी घटना घडते की ज्याच्यामुळे आपलं समूळ अस्तित्व धोक्यामध्ये येऊ शकतं. करोनाच्या कालखंडात पास झालेले लोक म्हणून नोकरीमध्ये अडचणी निर्माण होतील का, त्याच्यापासून असंख्य प्रकारचे प्रश्न हे विद्यार्थ्यांच्या तुमच्यासारख्या मुलांच्या मनामध्ये असू शकतात. काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की कॉलेजमध्ये जाणं आणि मित्रमैत्रिणींबरोबर राहणं हे तुमच्या वयातल्या तरुण वयातल्या मुला मुलींसाठी कुटुंबापासून थोडं वेगळं राहण्याची त्यांची जी गरज असते त्या गरजेला अत्यंत फायदेशीर गोष्ट असते. आता लॉकडाऊनच्या कालखंडात असं झालेलं आहे की आई वडील आणि कुटुंबातल्या लोकांपासून आणि त्यांच्यापासून तुम्हाला आणि तुमच्यापासून त्यांना काही अनेकदा असं होतं की आपल्यातल्या काही जणांचा स्वभाव हा मुळामध्येच हळवा असतो. आपल्या आजूबाजूला काही छोटस झालं की लगेच त्यांना असं वाटायला लागतं की आपल्याला हा आजार होणार आहे. मानसशास्त्राच्या भाषेत त्यांना वरीड वेल असं म्हणतात.
म्हणजे प्रत्यक्षात ते चांगले असतात, परंतु चिंतेमुळे त्यांना असं वाटायला लागतं की आपल्याला आता हा आजार झालेला आहे. थोडं कुठं छातीमध्ये दुखायला लागलं की आता हार्ट अटॅक येतोय का, थोडासा श्वास फुलला की वाटतं की आता आपल्याला श्वासाचा संसर्ग झालेला आहे. आणि अशा स्वरूपाच्या चिंता या मोठ्या प्रमाणामध्ये या कोरोनाच्या कालखंडामध्ये आपल्या आजूबाजूला दिसतायत आपल्याला. आता याबरोबर आणखीन एक खूप मोठा प्रश्न गेल्या काही कालखंडामध्ये लोकांना जो पडत होता की मोकळ्या वेळेचं काय करायचं. आता हळूहळू जसा लॉकडाऊन उठायला लागलेला आहे तसं त्या बाबतीमध्ये काही पातळ्यांवरती सूट लोकांना मिळतेय, कामाला जायला मिळतंय, परंतु अजून कॉलेजेस आणि शाळा तर चालू झालेल्या नाहीत. अजून महिना दीड महिने तरी त्या सगळ्यांसाठी हा लॉकडाऊन शाळा कॉलेजेस साठी तर चालूच राहणार आहे. त्यामुळं या गोष्टींचा या मोकळ्या वेळाचं करायचं काय आपल्याला, असा देखील एक खूप मोठा लोकांना म्हणजे तुम्ही बघितलं असेल की सुरुवातीच्या कालखंडामध्ये व्हॉट्सअपवरती आणि सोशल मीडियावरती खूप अशा साडी चॅलेंज पासन ते पर्यंतचे आणि गाणी म्हणण्यापर्यंतचे असंख्य व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितले. लोकांनी आपापल्या पातळीवरती याचा अर्थ काय होता, लोक आपापल्या पातळीवर या आपण काय करू शकतो. पण अनेकदा काय होतं की ते पण करतो, परंतु सातत्याने ते बरेच वेळेला ते सोशल मीडिया जातं. तर असं करण्याऐवजी काही अतिशय बरेचदा असं होतं की आपल्याला गोष्टी या आपल्याकडनं करायच्या राहिलेल्या असतात. माझ्याकडे 11वी संपादन केलेली मुलगी गेल्या आठवड्यामध्ये आली होती. तिचा दुसरा प्रॉब्लेम होता. परंतु या गोष्टीने आता 1.5-2 महिना मला मोबाईलमुळं मी त्याच्यामध्ये तो माझा 11वीचा राहिलेला सगळा अभ्यास भरून काढला आणि त्याच्यामुळे मला आता त्याचा फायदा झाला. आता मला असं वाटतंय की मी 12वीचा अभ्यास करायला प्रिपेअर्ड आहे. तर तुमच्यातल्या काही जणांच्या बाबतीत असा नक्कीच अनुभव असेल की काहीतरी गोष्टी आपल्या मागच्या वर्षातल्या शिकायच्या किंवा अदरवाईज आयुष्यामध्ये मोकळा वेळ नाही म्हणून आपण ज्या पुढे ढकललेल्या असतात. अशा गोष्टी करण्यासाठी ह्याच्यापेक्षा चांगला कालावधी आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळे काही जणांनी स्वतःची ज्या ज्या आवडी-निवडी जोपासू शकल्या नव्हत्या, चित्र काढण्यापासून ते गाणी म्हणण्यापासून ते स्वयंपाक करण्यापर्यंतच्या अशा अनेक आवडी-निवडी ते या कालखंडामध्ये जोपासू शकले. पण या अनुषंगाने दुसरा एक महत्त्वाचा ह्याला जोडून असलेला मुद्दा आपण समजून घेणं आवश्यक आहे, की अजूनही बऱ्याच ठिकाणी मुंबईमधल्या त्या स्वरूपामध्ये लॉकडाऊन उठलेला नाहीये. लोकांना बाहेर जाता येत नाही. आणि घरामध्ये जी असलेली कामं आहेत, लोकं सगळी घरामध्ये अडकून पडली असल्यामुळं, तर आपल्या समाजात असं समजलं जातं, की ही फक्त बायकांची कामं आहेत आणि त्यामुळं धुणी, भांडी, स्वयंपाक पासून ते घरातली सगळी कामं ही बायकांनी करणं आणि बाकी पुरुषांनी नुसतं आयतं बसून 2 वेळेचं खाणं आणि ऑर्डर सोडणं. अशा स्वरूपाच्या पुरुषसत्ताक वातावरणामध्ये आपण जगतो. तर या सगळ्याकडे स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टिकोनातनं जर आपण बघायचं ठरवलं, बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातनं इथल्या स्त्रीचं आयुष्य सुखकर व्हावं म्हणून खूप मोठा संघर्ष केलेला होता. तर तेवढा संघर्ष करण्याची काही आपल्याला गरज नाही, पण कमीत कमी आपल्या घरातली आपली आई, बहीण या ज्या कोणी असतील त्यांना या स्वरूपाच्या कामामध्ये मदत करणं म्हणजे आपण काहीतरी जगावेगळं मोठं करतोय अशी बाब नव्हे. खरं तर इतक्या वर्षांपासून आपण आधीपासूनच ते करणं आवश्यक होतं. कोरोनानी मला वाटतं हा एक खूप महत्त्वाचा धडा आपल्याला दिलेला आहे. किती गोष्टी आपल्या घरातल्या स्त्रिया या आपल्या अपरोक्ष करत असतात. आणि त्यांच्यामध्ये आपण सहभागी होणं आणि ती जबाबदारी वाटून घेणं
हे आपल्या स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी तर आवश्यक आहे, पण कुटुंबाच्या देखील मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. एकच व्यक्ती सगळी नॉन रिवॉर्डिंग कामं घरातली करत राहणार आणि बाकीच्यांनी त्याच्यावरती आयतं जगायचं, तर ही काही कुटुंबासाठी आनंददायी आणि चांगली गोष्ट नाही. त्यामुळं हे करण्याची एक मोठी संधी या निमित्तानं आपल्याला मिळालेली आहे. त्याकडे आपण संधी म्हणून जर बघायचं ठरवलं, तर ती महत्वाची बाब आहे. दुसरी या अनुषंगाने आपल्या लक्षात आलेली गोष्ट असेल, की तुम्ही बघितलं, की ज्यांना आपण सेलिब्रिटी म्हणतो आणि ज्यांच्यासारखं आयुष्य आपल्याला मिळावं असं बहुतांश तरुण मुला-मुलींना वाटत असतं. म्हणजे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली असो किंवा कॅटरीना कैफ असो किंवा आणखीन कोणी असो. तर एका पातळीवरती आपल्या लक्षात आलं, की ज्या वेळेला त्यांच्याकडे कितीही पैसे असोत तुमच्याकडे आणि कितीही मान-मरातब असो, ज्यावेळेला अशा पद्धतीनं घरात बसायला लागतं, त्यावेळेला कॅटरीना कैफ देखील भांडी घासते आणि कचरा काढते. दीपिका पदुकोण स्वयंपाक करते आणि विराट कोहली अनुष्का शर्माला बरोबर पत्ते खेळतो. म्हणजे एका पातळीवरती आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे, की एका पातळीवरती त्यांचं आणि आपलं आयुष्य हे एकसारखंच आहे. कितीही पैसे मिळाले आपल्याला, कितीही मान्यता मिळाली, तरी या ज्या बेसिक गोष्टी आहेत मानवी जीवनातल्या, त्या करण्यापासून कोणाचीही सुटका नसते आणि एका पद्धतीनं विचार करता आपण सगळे एका पातळीवरती आहोत. कितीही श्रीमंत माणूस असो किंवा कितीही गरीब माणूस असो, शेवटी आपण सगळी माणसं आहोत. म्हणजे माणसा-माणसातल्या ज्या समतेच्या मूल्याविषयी आपण सातत्याने बोलत आलो. एका पातळीवरती विचार करता करोना हा एकदम समाजातल्या सर्व लोकांना एका पातळीवरती आणणारा अ, विषाणू ठरला आणि तुम्ही लक्षात घ्या, की हा जो विचार आहे, तो आपल्याला ज्यावेळेला समजून येईल, तो ऍक्च्युली एखाद्या साक्षात्कारापेक्षा हे ज्ञान काही कमी महत्वाचं नाही. ज्यावेळेला माणूस आपल्या आयुष्यातला सामान्यत्वाचा स्वीकार करायला लागतो, त्यावेळेला त्यातून जे मानसिक स्वास्थ्य त्याला मिळतं. नाहीतर सतत काहीतरी आणखीन हवंय आणि कशाच तरी मागं पळायचंय. यापेक्षा आपल्यापाशी जे आहे त्या गोष्टींना स्वीकारणं आणि त्याचा अनुभव घेत, आनंद घेत आयुष्य जगणं, हा विचार या निमित्ताने आपल्याला करण्याची संधी सगळ्यांना मिळाली. लॉकडाऊनचा दुसरा एक परिणाम आहे तो आपल्या सगळ्यांच्या नातेसंबंधांवरती, आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या, नवरा-बायकोच्या, आई-वडिलांच्या, मुलांच्या आणि पालकांच्या अशा सगळ्या वेगवेगळ्या नात्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे होताना आपल्याला दिसतोय. चीनमध्ये आता जिथे लॉकडाऊन उठायला लागलेलं आहे, तिथल्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील, की कोरोना नंतरच्या कालखंडामध्ये चीनमध्ये घटस्फोटानं प्रमाण वाढलं. भारतामध्ये आपण या बातम्या ऐकल्या असतील, की कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण कोरोनाच्या कालखंडात खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. आता तुम्ही लक्षात घ्या, की सगळ्याच काही नात्यांमध्ये कोरोना यायच्या आधीच्या कालखंडामध्ये सगळंच काही अलबेल होतं आणि चांगलं व्यवस्थित होतं असं नाही. प्रत्येक कुटुंबामध्ये आपापल्या नात्यांमध्ये त्यांचे त्यांचे वेगवेगळे ताणतणाव असतात. काही कमी आणि काही अधिक असतात. आता ज्या वेळेला तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये आपापल्या कामासाठी बाहेर जाता, त्यावेळेला आपल्याला प्रत्येकाला स्वतःची एक स्पेस मिळत असते. त्या नात्यांमधली अस्वस्थता त्याच्यापासून बाजूला जायला आणि स्वतःचा स्वतः विचार करायला. आता एकाच घरामध्ये, एकाच खोलीमध्ये, एकाच कुटुंबाच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेला ज्यांच्या मुळामध्ये एकमेकांशी पटत नाही अशी लोकं दीर्घकाळ जर अडकून बसली, तर काय होत असेल? हे आपण समजून घ्यायला पाहिजे. ज्यांची नाती चांगली आहेत आधीपासून, ज्यांना एकमेकांशी जमवून घेण्याची सवय आहे, त्यांच्या बाबतीत ठीक आहे. ते अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात. पण ज्यांच्या नात्यांमध्ये मुळामध्येच ताण आहे, ज्या सासवा आणि सुना एकमेकांचं तोंड देखील बघायला ज्यांना नको वाटतं, त्यांना 3 महिने एकाच घरामध्ये एकमेकांपासून जराही सुटका नसताना जर कोंडून घ्यायला लागलं, तर काय परिस्थिती निर्माण होईल हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. जर त्याला सामोरं जायला लागत असेल,
काही वेळेला तुमच्यातल्या तरुण मुलांचं पण असं असू शकतं की या वयात असं होतं की पालकांशी नातेसंबंध हे ताणाचे निर्माण होतात. काही वेळेला मुलं पालकांना समजू शकत नाहीत, तर काही वेळेला पालक मुलांना समजू शकत नाहीत. आणि रोज उठून पालकांच्या आणि मुलांच्या मध्ये ताणतणाव निर्माण होतात. आपण जेव्हा कॉलेजला जातो, आई वडील जेव्हा कामाला जातात, तेव्हा आपल्याला त्यातनं एक स्वतःची स्पेस मिळत असते. या कालखंडात ती स्पेस मिळणं पूर्ण बंद झालेलं आहे. मग काय करावं अशा याच्यात नातेसंबंध कसं काय आपण हाताळावेत? तर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की हा सगळ्यांसाठीच ताणाचा कालखंड आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि त्यामुळे मुळातले जे आपले मतभेदाचे मुद्दे आहेत ते या कालखंडामध्ये शक्यतो बाजूला ठेवावेत असं आपण प्रयत्न करू शकतो. कारण की ते प्रश्न सुटत नसतील तर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये एकमेकांपासून थोडं दूर जाऊन त्याच्यावरती स्वतंत्र विचार करून परत येऊन बोलण्याची संधी असते. या कालखंडामध्ये ती संधी आपल्याला नाही. त्यामुळं हा कालखंड आपल्याला सगळ्यांना तगून राहण्याचा कालखंड आहे आणि त्यामुळं मुळातले मतभेद पासून आपण थोडेसे दूर राहू शकतो का? असा प्रयत्न आपण जर सगळ्यांनी केला आणि कोणीची जर परत परत भांडणं होत असतील, मतभिन्नता होत असतील, तर कुटुंबातले सगळेजण मिळून हे ठरवू शकतात एकत्रित, की बाबा कमीत कमी या कालखंडात बाकीचे आपल्याला भरपूर ताणतणाव आहे. त्याच्यामध्ये आणखीन हे ऍडिशनल ताणतणाव आपण कशाला वाढवून घ्यायचे स्वतःचे. खरं तर यात काही खूप जगावेगळं मी तुम्हाला सांगतोय अशातला भाग नाही. या कॉमन सेन्सच्या गोष्टी आहे. पण अडचण अशी होते की ज्या वेळेला अस्वस्थता खूप वाढायला लागते, त्यावेळेला कॉमन सेन्सच्या ज्या गोष्टी असतात त्या पण आपल्याला सुचेनाशा होतात. म्हणजे एका पाठोपाठ एक जर तुम्ही मोबाईलला सूचना दिल्या, तर जसा मोबाईल हँग होतो, तसा माणसाचा मेंदू देखील एका मर्यादेनंतर ताणाची तीव्रता वाढली तर हँग होतो. आता तुम्ही लक्षात घ्या की रेल्वे रुळावरती चालत जाणाऱ्या ज्या मजुरांचा अपघाती मृत्यू झालेला आपण बघितला. आता त्यांना काय हे कळत नसेल का? कुठल्याही माणसाला काही हे कळणार नाही का की आपण 2000 किलोमीटर चालत चाललोय आणि कसे पोहोचणार आपण, पोहोचू का नाही, जमेल का नाही, रेल्वे रुळांवरनं आपण चालतोय, गाडी आली तर काय? पण आपण जगू का नाही आणि भविष्यात काय होईल याची चिंता ही इतक्या मोठ्या प्रमाणात मेंदूवरती काम करायला लागते की मेंदू जसा मोबाईल हँग होतो तसा मेंदू हँग झाल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. आणि हँग झाल्यावरती काय होते की कुठलाही संदेश येत नाही आणि कुठलाही संदेश जात नाही. तशा स्वरूपाची मेंदूची परिस्थिती निर्माण होते आणि त्यामधनं आयुष्यातले निर्णय चुकायला लागतात. आता आपण हे समजून घ्यायला पाहिजे की हे आपले निर्णय जर चुकू नयेत असं जर आपल्याला वाटत असेल तर काही छोटी छोटी तंत्र आपण शिकायला पाहिजे. त्यातलं एक महत्वाचं तंत्र आहे की चिंता कशी हाताळावी याची. आणि त्यासाठी ज्याला मानसशास्त्राच्या भाषेमध्ये वरी सर्फिंग असं म्हणतात. सर्फिंग हा शब्द तुम्ही ऐकला असेल. समुद्राच्या लाटेवरती स्वार होणं. तुम्ही जाहिराती असतात बघा वेगवेगळ्या की ज्याच्यामध्ये ते समुद्राच्या लाटेवरती तरंगतात ना, स्वार होतात आणि न डुबता. तसं चिंतेच्या लाटेवरती आपल्याला कसं स्वार होता येईल हे शिकणं या कालखंडात महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं महत्वाची बाब अशी आहे की चिंता ही कायमस्वरूपी राहणारी गोष्ट नाही. ती समुद्राच्या लाटेप्रमाणे येते आणि जाते. अनेकदा असं होतं की ती ज्या वेळेला त्याच्या सर्वोच्च उंचीवरती असते, ज्या वेळेला ती सर्वोच्च त्रासदायक असते, त्यावेळेला ती आपल्याला असह्य झाल्यामुळे आपण त्याच्यावरती निर्णय घ्यायला जातो. आणि त्या कालखंडामध्ये घेतलेले निर्णय ही चुकण्याची खूप मोठी शक्यता असते. चिंतेच्या लाटेवरती स्वार व्हायचं म्हणजे काय करायचं? तर त्या लाटेचा जो टोकाचा सर्वोच्च बिंदू असतो, त्यावेळेला शक्यतो आपण कुठलेही महत्वाचे निर्णय घेणं टाळावं आणि चिंतेचा भर ओसरण्याचा वाट पाहावी. जसं समुद्राच्या लाटेवरती पोहताना त्याच्यात न बुडता ती लाट ओसरण्याचा प्रयत्न तो सर्फ करणारा व्यक्ती बघतो. तसंच मला वाटतं या वरी सर्फिंगच्या टेक्निक मध्ये आपल्याला हे समजून घ्यायला लागतं की ही चिंतेची लाट ही आज ना उद्या ओसरणार आहे.
आणि ज्या वेळेला चिंता सर्वोच्च पातळीवर आहे त्यावेळेला आपल्याला सगळ्यात जास्त अस्वस्थता असते. त्यामुळे त्यावेळेला आपण कुठलेही निर्णय टाळावेत. दुसरी महत्वाची बाब आहे की जी आधुनिक मानसशास्त्रामध्ये ज्याला विवेकी विचार पद्धती किंवा विवेकी विचारांच्यातून निर्माण होणारी समुपदेशनाची पद्धती REBT असं म्हणतात. आणि खरं तर त्या सगळ्याचं मूळ तुम्ही बघाल तर परत जर आपण शोधत शोधत मागं गेलो तर ते बुद्धापर्यंत जातं आणि आत्त दीपो भव या बुद्धाच्या विचारापर्यंत जातं, बुद्धाच्या सांगण्यापर्यंत जातं. काय सांगते ही विचार पद्धती आपल्याला, की आपल्या आयुष्यामध्ये घडणारी आपल्या मनामध्ये निर्माण होणारी कुठलीही भावना ही त्या परिस्थितीमध्ये आपण काय विचार करतो ह्याच्यावरती अवलंबून असते. बघा थोडंसं अवघड आहे पण समजून घ्या. म्हणजे मी उदाहरण सांगतो तुम्हाला, की कोरोनाचा अनुभव आपल्या सगळ्यांनाच आला, बरोबर की नाही? पण सगळ्यांनीच काही या परिस्थितीमध्ये आत्महत्या करायचा विचार केला का? तर नाही केला. काही जणांनी केला. परीक्षेमध्ये नापास अनेक जण होतात, पण प्रत्येक व्यक्ती आत्महत्या करायचा विचार करते का? तर नाही करत. आत्महत्या करण्याची कृती करते का? तर नाही करत. मग कोण आत्महत्या करण्याची कृती करतं? तर ती व्यक्ती आत्महत्या करण्याची कृती करते, जिला असा विचार मनामध्ये येतो, की आता आपलं सगळं संपलेलं आहे. आता काही ह्याच्यातनं मार्ग निघणार नाही. म्हणजे परीक्षेमध्ये नापास होणं ही घटना आणि आत्महत्या करणं ही कृती याच्यामध्ये ती व्यक्ती त्या घटनेला मानसिक पातळीवरती कसा प्रतिसाद देते, काय विचार करते, हा एक महत्वाची लिंक किंवा दुवा असतो. जी व्यक्ती असा विचार करते की काही नाही, काय हरकत नाही, यावेळेला नापास झालो ना, पुढच्या वेळेला पास होऊ, एवढं काय त्याच्यामध्ये, ती कधीच आत्महत्या करणार नाही. त्यामुळं आपल्याला जरी असं वाटत असतं की प्रत्यक्षामध्ये या व्यक्तीनं परीक्षेत नापास झाल्यामुळं आत्महत्या केली, प्रत्यक्षात ते असं नसतं. त्या आत्महत्या होण्याच्या नापास होण्याच्या परिस्थितीला त्या व्यक्तीच्या मनाने जी प्रतिक्रिया दिली, त्या प्रतिक्रियेमधनं आत्महत्या होते. आपण ज्यावेळेला आत्त दीपो भव असं म्हणतो, याचा अर्थ असा आहे की अंधार किती जरी आपल्या आजूबाजूला असला तरी कोणीतरी येऊन दिवा पेटवावा असा विचार करण्याऐवजी मीच माझ्या जीवनातला दीप आहे. मी जरी नापास झालेला जरी मीच असलो तरी पास होणारा पण मीच आहे. आणि मी जर माझ्या मनाने ठरवलं की मला प्रयत्नपूर्वक पास व्हायचंय तर त्यामधून मी मार्ग काढू शकतो. त्यामुळं आपण प्राप्त परिस्थितीमध्ये कसा विचार करतो यावरून आपली भावना काय होणार ते ठरतं. आणि आपल्या भावनेचा ताबा हा आपण स्वतःच्या विचारांच्या कडून स्वतःकडे मिळवू शकतो. अनेकदा आपल्याला असं वाटतं की परिस्थिती अशी आहे, मी काय करणार, कोरोनाने असं झालं, मी काय करणार, नोकरी गेली, मी काय करणार, शिक्षणात अडचण आली, मी काय करणार. परंतु हे एका पातळीवरती पळवाट असते, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. प्रत्येक परिस्थिती आपल्याला ही संधी देत असते की आपण त्यामध्ये स्वतःच्या इच्छेचा वापर करून मार्ग शोधून काढावा. माणूस हा पृथ्वी तलावरती असा एकच प्राणी आहे की जो आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचं आकलन करू शकतो आणि त्या आकलनाच्या माध्यमातून आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रश्नांवरती उत्तर शोधू शकतो. आणि आपलं माणूस पण हे त्याच्यामध्येच दडलेलं आहे. त्यामुळे प्रश्न कितीही अवघड असला तरी आपण त्याच्यावरती मार्ग शोधून काढू शकतो. हे समजून घेणं आणि स्वतःच्या मनाला समजावणं हे अत्यंत आवश्यक आहे. ताणतणावाच्या महत्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे आपल्या नातेसंबंधांमधली गुंतवणूक. आपण कुठल्याही खड्ड्यामधनं गेलो तर गाडी खड्ड्यातनं जाताना जसं शॉक ऍब्सॉर्बर असतात ना गाडीला, तसे हे नातेसंबंध हे ताणाच्या प्रसंगातनं जाण्यासाठी आपल्याला शॉक ऍब्सॉर्बरचं काम करत असतात. आणि त्यांच्यामध्ये आपण जेवढी गुंतवणूक करू तितकं या ताणाच्या कालखंडातनं बाहेर पडणं हे आपल्याला सोपं जातं. त्यामुळे मग ते मित्र-मैत्रिणी असतील, तुमच्या जवळचे सहकारी असतील किंवा घरातले कुटुंबीय असतील, यांच्या सगळ्यांच्या नात्याचा आधार हा या कालखंडामध्ये
एकमेकांच्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे. आणि आपण तो दुसऱ्याला दिला तर ज्या वेळेला आपल्याला ताण आहे त्यावेळेला तो दुसऱ्याकडनं आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे नात्यांच्या मध्ये गुंतवणूक करणं ताणतणाव निर्मूलनाच्यासाठी ही देखील एक अत्यंत महत्वाची बाब आहे. कारण ती नातीच ही आपल्याला टोकाच्या ताणाच्या वेळेला मदत करत असतात. तिसरी महत्वाची गोष्ट आपण समजून घेऊया की ताण येणं हे काही कमकुवतपणाचं लक्षण नव्हे. कुठल्याही हॅलो, ऐकू येतंय का? बोला सर, ऐकू येत आहे, बोला सर. हा. तर ताण येणं हे कमकुवतपणाचं लक्षण नव्हे. या कालखंडामध्ये भल्या भल्या लोकांना ताणतणाव येतात किंवा ताणतणाव न येणारी व्यक्ती या कालखंडात दाखवा असं म्हटलं तरी काही ते अनुचित होणार नाही. त्यामुळे आपण हे समजून घेऊया की आपल्याला ताण येतोय म्हणजे काही आपण मनोरुग्ण झालो असा त्याचा अर्थ होत नाही. आपल्या समाजाकडे मानसिक आरोग्याच्या प्रश्नाला खूप कलंकाच्या नजरेने बघितलं जातं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला थोडा जरी ताण आला तरी ही काही मनोरुग्ण झालेली आहे का, क्रॅक झालेली आहे का, वेडा झालेला आहे का, अशा नजरेने त्याकडे बघितलं जातं. तर या कलंकाच्या भावनेने आपण मानसिक आरोग्याकडे बघणं थांबवलं पाहिजे. ताण हा कुणालाही येऊ शकतो आणि ज्या वेळेला आपला ताण आपण आपल्या जवळच्या व्यक्तींशी बोलून, मित्रमैत्रिणींशी बोलून त्यातनं मार्ग निघत नाहीये असं आपल्या लक्षात येतं, त्यावेळेला तज्ञांचा सल्ला घेणं याच्यामध्ये काही कमीपणा नाही. तुम्ही पेपरमध्ये बातम्या वाचत असाल की चिंतेचे आणि ताणाचे आजार करोना नंतरच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. दर 5 माणसांच्या मागे एका व्यक्तीला त्याच्या आयुष्यात कधी ना कधीतरी या ताणाला सामना करायला लागतो नेहमीच्या कालखंडात. करोनासारख्या कालखंडात तर ती संख्या यापेक्षा अधिक वाढते. त्यामुळं या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे की आपल्याला जर असं होत असेल तर मोकळेपणाने मदत मागायला पाहिजे आणि मोकळेपणाने मदत द्यायला देखील पाहिजे आपल्या आजूबाजूच्या लोकांना. अजून एक महत्वाचं तंत्र आहे जे तुम्हाला सिद्धार्थ कॉलेज मधल्या लोकांशी मी बोलतोय म्हणून मला मुद्दामून हे मेन्शन करणं आवश्यक आहे की बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाचा मानसशास्त्रीय अभ्यास करणारी जी ज्ञानशाखा आहे त्याला बुद्धिस्ट सायकोलॉजी असं देखील काही ठिकाणी म्हणतात. त्यामध्ये स्वतःच्या विचारांवरती लक्ष केंद्रित करून चिंतेवरती कसा मात करता येते याची एक पद्धती सांगितलेली आहे ज्याला माइंडफुलनेस असं म्हणतात. आणि गेल्या काही कालखंडात तुम्ही बघितलं असेल तर माइंडफुलनेस किंवा स्वतःच्या मनामध्ये येणाऱ्या विचारांकडे तटस्थपणाने अस्वस्थ न होता बघायला शिकण्याचं एक तंत्र आहे ज्याला माइंडफुलनेस म्हणतात, जे बुद्धिस्ट फिलॉसॉफी मधनं निर्माण झालेलं आहे. आणि आज ते धर्माच्या पलीकडे जाऊन मानसशास्त्रीय पातळीवरती उपयोगी पडू शकेल अशा स्वरूपाचं एक तंत्र समजलं जातं. आणि त्याच्याविषयीचे अनेक व्हिडिओ माइंडफुलनेस विषयीचे आता इंटरनेटवरती, युट्यूब वरती उपलब्ध आहेत. त्याच्याविषयी सविस्तर बोलणं हे काही आजच्या कार्यक्रमाचा भाषणाचा विषय नव्हे, परंतु तुम्ही हे निश्चित समजून घ्या की स्वतःच्या विचारांकडे तटस्थपणे कशा प्रकारे बघावं याच्याविषयीची काही तंत्र ही यामधून आपल्याला शिकता येतात. स्वतःच्या श्वासावरती लक्ष केंद्रित करून मन कसं शांत करता येईल याच्याविषयी देखील काही तंत्र आपल्याला शिकता येतात. आणि या पलीकडे जाऊन जर आपलं मन आपल्याला कंट्रोल करता येत नसेल तर तज्ञांची नक्की मदत घ्यावी. मनोबल हेल्पलाईनचे आमचे सहकारी तुमच्यासाठी त्याच्याबरोबर उपलब्ध आहेत. तुमच्या कॉलेजच्या प्राध्यापकांची देखील या अस्वस्थ कालखंडामध्ये तुम्हाला गरज लागली तर तुम्ही बोलू शकता. स्वतःचं मानसिक आरोग्य जपण्यासाठी शारीरिक आरोग्य जपणं देखील फार महत्वाची बाब आहे. त्यामुळे वेळेत झोपणं, वेळेत उठणं, आहार आपला सम्यक ठेवणं आणि रोज न चुकता थोडा तरी व्यायाम करणं या सगळ्या गोष्टी या मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी देखील अत्यंत महत्वाच्या आहे. आणि त्या गोष्टी देखील या कालखंडामध्ये आपण कमी अधिक
प्रमाणामध्ये करत राहणं आवश्यक आहे. तर माणसाचं मन हे करोनाच्या सारख्या साथीला कशा प्रकारे प्रतिसाद देतं इथपासून आपण सुरुवात केली आणि तिथून पुढे जात कशा स्वरूपाचे ताण येतात, मानसिक सामाजिक पातळीवरती आपण कशा कशा त्याला प्रतिक्रिया देतो, त्यातनं काय मार्ग काढायला पाहिजे, कुठली लक्षणं असतात या त्रासाची, आणि त्यामधून स्वतःला सावरताना आपण काय काय करू शकतो, कशा प्रकारची मदत आपल्याला मिळू शकते, या गोष्टींवरती गेल्या साधारण 35-40 मिनिटांमध्ये मी मांडणी केलेली आहे. आता मी थांबणार आहे. तुमच्यातल्या कोणाला जर काही प्रश्न असतील तर ते नक्की आपण घेऊया. थांबण्याआधी परत एकदा मला तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही बोलवलं आणि या सगळ्या अडचणींच्या पलीकडे जाऊन देखील आपण सगळे हा वेबिनार करू शकलो याच्याविषयी समाधान आणि कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. Thank you. As Gautam Buddha said, everything that has a beginning has an ending. Make your peace with that, and all will be well. So, now I would like to request Vice Principal Sir Dr. N.S. Chandan to propose a vote of thanks. Thank you, madam. Good evening to all of you, and Jai Bhim to all. First of all, I would like to thank Dr. Hamid Abulkar sir. We have really give the nice explanation and how to maintain our mental health in this pandemic situation. We really definitely will really get benefit about the things whatever you have explained in details, particularly the thoughts of Gautam Buddha, Apta Deepa Bhava, and mental health democracy. And this pandemic has really did some great work in the line of Dr. Babasaheb Ambedkar's work, like स्त्री आणि पुरुष समानता याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी बघायला मिळालेली आहे. कारण की बऱ्याचशा कामं आपण घरामध्ये आता पुरुषांनी आणि स्त्रियांनी वाटून घेतल्यामुळे हा तुमचा जो विचार आहे खरंच तो इक्वॅलिटीशी समरस आहे. And also you have mentioned that if you have lots of money, but this doesn't matter in this scenario. So all are equals in terms of the money and the health as well. आणि तुम्ही एक सुंदर कोटेशन दिलंय की our brain is like a mobile. If you give input too much, it will hang. So definitely, if you give too much thought to our brain, like negative thoughts, we can say, so our brain will act in a similar line, and which will produce the negative chemicals in our body. As our body is considered to be a factory of chemicals, whatever inputs we will give, the commands we will give in terms of the like thinking or worries or chinta, we can say. So that sort of chemicals will be produced in our body. There is a small story which I purposely wanted to mention. In the once the prisoner was sentenced till death, and the punishment was he will be penalized by a snake bite, and he was kept for 8 days in the prison, and after 8 days he will be like punished till death. So he was thinking like in coming all 8 days, I'm going to die with the snake bite. And our body starts thinking that I'm going to die after 8 days. So the days pass on, the worries increases, and the worries multiplies into the negative chemicals in our body. Negative chemicals in chemical in the sense of try to protect the our body. Like in this pandemic situation, I think everybody knows this viruses when entered in our body start preparing their antidotes, that is antibodies. So that is what a chemical which is our body produces in our inside our body. So this is the same mechanism. When we give the input as a negative thoughts, our body start preparing the negative chemicals. So in a similar line, that prisoner was thinking negatively that I'm going to die, and the chemicals start synthesizing his body. And after 8 days, he was like tested
not by a snake bite, but he was pinched by a pin, like a snake bite. And he thought, I got a snake bite, and he suddenly, with shock, he died. So the psychiatrist says because of the heart attack, he might have died. But when the postmortem comes out, it was a chemical which is found in his body, which is completely terrible, which is more poisonous than the snake bite. So it is like an anti-venom type of chemical, which is produces by our own body. So in a short, if we give the inputs, negative inputs in this pandemic situation, like what will going to happen, and that like chinta we can say, that chinta will definitely kills us, because the negativity will increases and that chemicals will be profound in our bodies. So sir has covered lots of things, how the relation has been like stretched in this particular pandemic situation. And we normally, because of this, we come together also, like सून आणि सासू कसे एका घरामध्ये राहून एकत्र या पॅन्डेमिक सिच्युएशन एकामेकाशी न बोलता सुद्धा ते कसे जवळ आले, ते ह्या सगळ्या गोष्टी सरांनी खूप व्यवस्थित मांडलेल्या आहेत. आणि लेट मी tell to the audience, because in the beginning there was some issue with the connectivity, and we could not say about our institute, because this is the first institute founded by Dr. B.R. Ambedkar under the People's Education Society. And on 8th of July, that is the coming July, we're going to complete 75 years of this People's Education Society. And the first college of this institute is Siddharth College of Arts, Science and Commerce. So on this coming 19th of June, we're going to complete 74th year. I'm going to enter in the 75th year of the college. So this is the college which is founded by Dr. B.R. Ambedkar for the peoples who are hungry, starving, uneducated, uncared, and for their welfare. So this sort of peoples were completely denied by the society, and for their welfare, the Dr. B.R. Ambedkar has started this Siddharth College of Arts, Science and Commerce, and many peoples in 75 years of time have been reached to a very dignified destination as well as the post, and many of us we got a very good position in the society because of the Dr. B.R. Ambedkar. And today speech was really exciting for everyone, because being this pandemic situation, everybody was worried about this mental health, and definitely because of your thoughts, we all will get benefited, and we will think positively, and definitely our student, teachers, and all the participants will get benefited. With these words, I thank you once again, sir, to you, particularly this program officer, Singare sir, Sunita madam, Sachin sir, and this NSS volunteer, particularly the leaders, and all who have cordially worked for this webinar. I thanks each of you, particularly the participants from different colleges, from different state. Even I have seen one of the participants from UP. So I really thanks to each of you, one of you. And with this, I conclude my vote of thanks, and I will ask Sunita to conclude the session. Sunita madam. Sunita madam. Okay. So. Sunita ma'am, over to you. Yes, sir. Yes, sir. So, thank you, Dabolkar sir, and all team. Participants will get the e-certificate with the help of feedback form. Feedback form we will send it on email. Thank you all. Thank you. Thank you very much. So with this, I think we conclude this webinar. Thank you very much.